जनता न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब, लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। आपली जनता न्यूजमध्ये ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत। पाहूयात महत्त्वाची बातमी। मुंढवा केशवनगरच्या नागरी समस्या सुटण्यासाठी मनपा निवडणुकीचं आव्हान स्वीकारणार असून पक्षानं संधी द्यावी, विजयाचा भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास शिवसेना नेते पंकज कोदरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना नुकताच व्यक्त केला। पंकज कोदरे यांची पुणे जिल्हा शिवसेना ओबीसी विजयंती अध्यक्षपदी, महाराष्ट्र राज्याचे शिवसेना ओबीसी विजयंती प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब किसवे सर राज्यमंत्री दर्जा यांनी नुकतीच निवड केली आहे। या पार्श्वभूमीवर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते। मुंढवा केशवनगर भागात लढाऊ पाण्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पुणे शहर प्रमुख नानासाहेब भानगिरे यांचे कडवे समर्थक आणि शिवसेनेचा दमदार युवा नेतृत्व म्हणून पंकज कोदरे यांची ओळख आहे। अनेक नागरी प्रश्नांवर त्यांनी आवाज उठवला, वरिष्ठ नेत्यांकडे पाठपुरावा केलाय। शिवसेनेच्या आंदोलनामध्ये ते नेहमीच अग्रेसर राहिलेत। विविध लोकोपयोगी उपक्रम राबवून नागरी समस्या सोडवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतलाय। आगामी काळात शिवसेना तळागाळात मजबूत करणार असून मुंढवा केशवनगर परिसरातील वाहतूक कोंडी, उड्डाण पूल, पाणी पुरवठा हे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी काम करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। पंकज कोदरे हे कडवट शिवसैनिक आहेत। त्याआधी त्यांच्याकडे पुणे जिल्हा उपसंघटक पदाची जबाबदारी होती। त्यांची जिल्हा प्रमुख पदी वर्णी लागल्यामुळे मुंढवा केशवनगर मांजरी या परिसरात शिवसैनिकांसह पदाधिकाऱ्यांनी त्यांचं अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। जर शिंदे साहेबांनी तसेच आपले शहर प्रमुख नाना भांगिरे या सगळ्यांनी माझ्यावरती ती जबाबदारी दिली आणि माझ्यावर जर विश्वास दाखवला तर 100% मी मुंढव्या गावामध्ये केशवनगरमध्ये शिवसेनेचा झेंडा फडकावल्याशिवाय राहणार नाही, तसंच शिवसेना वाढवल्याशिवाय राहणार नाही। त्याचं फळ मिळालेलं आहे, काय करणार पक्षासाठी, काय सांगाल? मी पहिले तर पक्षाची बांधणी करणार। आमचा शिवसेना पक्ष कसा वाढन, जिल्ह्यामध्ये काय काय लोकांच्या अडीअडचणी आहेत ह्या सगळ्यासुद्धा सोडवण्यासाठी मी प्रथमतः प्रयत्न करेन। या पदामुळे मला ओबीसी समाज एकवटण्याची एक संधी मिळालेली आहे। मी त्यामुळे जास्तीत जास्त ओबीसी समाज कसा शिवसेना पक्षामध्ये येईन मी यासाठी प्रयत्न करणार आहे। तसेच शिंदे साहेबांचे हात कसे बळकट होतील, मी शिंदे साहेबांची शिवसेना कशी घरोघरी पोचवण्याचा मी प्रयत्न करणार आहे। मी काय नाही, ओबीसी विजयंतीच्या लोकांसाठी तसेच माझ्या समाज बांधवांसाठी, मुंढवा केशव गावकऱ्यांसाठी जे काय छोटे मोठे प्रश्न असतील ते मी मंत्रिमंडळामध्ये किंवा मुंबईला पुणे महानगरपालिकेमध्ये मांडायचा 100% मी प्रयत्न करेन। वातावरण या भागात शिवसेनेला आणि तुमचं नाव चर्चेत आहे, काय सांगाल? 100% नाव चर्चेमध्ये आहे। शिंदे साहेबांनी मुंढवा केशव ह्या भागामध्ये 20-30 कोटी रुपयाचे निधी देऊन भरपूर ड्रेनेज लाईनचे वगैरे प्रश्न ह्या भागातले सोडवलेले आहेत। आणि निश्चितच आम्ही आत्ता विधान परिषदेच्या टायमाला जे आपले महायुतीचे उमेदवार होते चेतनदादा तुपे पाटील यांचा आम्ही तळगाळामध्ये जाऊन घरोघरी जाऊन काम केलेलं आहे आणि आमच्यामुळे थोडासा का होईना महायुतीला मोठा फरक पडून आम्ही महायुतीचे उमेदवारांना निवडून आणलेले आहे। त्यामुळे मला आशा आहे जर मला पक्षाने संधी दिली तर मी 100% ह्या भागामध्ये शिवसेनेचा झेंडा फडकावल्याशिवाय राहणार नाही। मी जिल्ह्याच्या विकासासाठी तर प्रयत्न करतच आहे। तसंच मी जिथे राहतो मुंढवा केशव या भागामध्ये आमच्या इथं ट्रॉफिकची, पाण्याची समस्या फार मोठी आहे। मी मागच एक 10-12 दिवसापूर्वी ट्रॉफिकची समस्या घेऊन मुंढव्या चौकामध्ये, महात्मा फुले चौकामध्ये उड्डाण ब्रिज व्हावा ही समस्या घेऊन मी स्वतः शिंदे साहेबांना जाऊन भेटलो होतो आणि त्यांनी यावरती मला होकारात्मक उत्तर दिलेले आहे। त्याचा त्यांनी पुढं हालचालीसुद्धा चालू केलेल्या आहेत। मुंढव्याची कोंडी लवकरात लवकर सुटेन असं साहेबांनी मला आश्वासन देखील दिलेलं आहे। तसंच इथं पाणी प्रश्न भरपूर फार मोठ्या प्रमाणात आहे। तसंच माझा प्रयत्न चालला आहे इथं जे केशवनगरमध्ये जी गायरान वस्ती आहे तिथं सरकारी जागा भरपूर उपलब्ध आहेत। तिथं एक तर 25 ते 30 हजार लिटरची पाण्याची टाकी, 25-30 लाख पाण्याची टाकीचे स्टोरेज कसे होईल यासाठी मी प्रयत्न करणार आहे। पंकजजी, तुमची नुकतीच पुणे जिल्ह्यावरती निवड झालेली आहे शिवसेनेमध्ये, कुठलं पद मिळालं आणि या नियुक्तीचं श्रेय कोणाला देऊ इच्छिता, काय सांगाल? मला आदरणीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पुणे शहर प्रमुख नानासाहेब भांगिरे यांच्या सांगण्यावरून मला पुणे जिल्ह्याचे ओबीसी विजयंतीचे जिल्हाध्यक्षपद भेटलेले आहे। हे पद मला जे आपल्या महाराष्ट्र राज्याचे प्रमुख आहेत ओबीसी विजयंतीचे बाळासाहेब किसवे साहेब यांच्या हस्ते देण्यात आलेले आहेत आणि ह्याचे पुरेपूर श्रेय मी नानांना देतो की त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि बाळासाहेबांच्या
विश्वासाने मी पुढं OBC विजेंडीसाठी लढा देत राहीन. शिंदे साहेबांनी ह्या भागामध्ये 20 ते 30 कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे. त्या निधीच्या माध्यमातून अंतर्गत रस्ते असतील, ड्रेनेज लाईन असतील, काही पाणी समस्या असतील, ह्या भरपूर सोडवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. तसेच विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही शिवसैनिकांनी आमचे जीवाचे रान करत प्रत्येकाने घरोघरी जाऊन आम्ही विधानसभेला कामं केलं आहे. त्याच्यामुळे इथला महायुतीचा उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून आलेला आहे. ही सगळी शिंदे साहेबांची किमया आहे, लाडक्या बहिणींची किमया आहे. त्याच्यामुळे मला 100% विश्वास आहे. जर पक्षाने आणि शिंदे साहेबांनी जर माझ्यावर विश्वास टाकला तर मी 100% इथे भगवा ध्वज फडकावल्याशिवाय राहणार नाही. जनता न्यूजसाठी राकेश वाघमारे, पुणे. जनता न्यूज, नवा शोध, नवी बातमी.